हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर इथे आहे आमच्या लाडोचा म्हणजे माझी भाची जी आहे एकुलती एक, 5 भावांची एकटी. तर लाडका बाईचा आज बड्डे आहे. तर मी तिथे एवढ्या दिवसानंतर म्हणजे ती आता 10 वर्ष तिला कंप्लीट झाले. तर 10 वर्षात तिच्या एकही बड्डेला मी तिथे नव्हती. 10 वर्षात पहिल्यांदाच तिच्या बड्डेला तिथे आहे मी. तर तिला खूप आनंद झाला की आत्या आहे आपल्या बड्डेला. कारण तिचा बड्डे जो आहे तर आमच्या सुट्ट्या लागायच्या आधीच होऊन जातो. तर लकीली मी म्हणजे लग्नासाठी गेलेलीच होती तर तिचा बड्डे सापडला. तर तिला आनंदच झालेला. आणि आता इथे मी तिचं औक्षण करून घेतलेलं आहे आधी. आणि ही काकू आहे तर ही आमची केक एक्सपर्ट काकू आहे, म्हणजे माझी लहान वहिनी. तर ही केक करते घरीच, सगळ्यांचे ऑर्डर पण घेते. कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता. जे तिथले गावातले आहे माझे सबस्क्राईब, त्यांच्या इथलेच माहेरचे, तर त्यांना तर माहिती असेल, माहिती नसेल आणि तरी माझे सबस्क्रायबर असेल ते, तर तुम्हाला ऑर्डर द्यायची तुम्ही देऊ शकता. ती मेहंदी पण खूप छान काढते. आणि ही आहे आमची ब्युटी क्वीन, म्हणजे की जसं की पार्लरवाली वहिनी. तर ही तिची मम्मी. तर आता ती औक्षण करून घेत आहे. तिला ॲक्च्युली झालं काय की बड्डे तिचा होता उद्या, आणि उद्या आम्हाला जायचं होतं हळदीला, लग्न होतं. आणि तिची जी फ्रेंड होती ती उद्या गावाला पण जाणार होती. त्यासाठी तिने एक दिवस आधी केक बनवायला लावला की माझी फ्रेंड राहणार नाही, नंतर उद्या ती निघून जाणार आहे, म्हणून एक दिवस आधीच तिने केक कापायला लावला. तर तिच्यासाठी एक दिवस आधीच केला बड्डे. तर असंही आम्हाला जायचंच होतं लग्नाला. तर तिथे तिचा बड्डे झालाही नसता, कारण आम्हाला 2 दिवस तिथेच जाणार होते. त्यानंतर आता ती केक कापून घेणार आहे. आणि काकू आमची एकदम सॉलिड केक बनवते, तिची काकू. तर केक खूप मस्त झालेला अगदी. तर त्याच्यानंतर मग केक कटिंग झालेली आहे आणि तिच्या फ्रेंड्स पण आलेल्या. पण त्या फ्रेंड्स खूप लाजत होत्या व्हिडिओमध्ये यायला. तर नंतर त्यांना मी फोटोमध्ये घेतलेलंच आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे केक कटिंग झालेली आहे आणि आता तिला मी भरवत आहे. तर तिला खूप आनंद झालेला की आत्या आहे बड्डेला माझ्या यावेळेस. तर आता तिला मी भरवून घेतलेलं आहे. आणि आमच्या बाजूच्या इथे मंदिरामध्ये आरती चालू आहे. तर माझा व्हॉईसमध्ये तुम्हाला आवाज येईल आरतीचा. तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट करून घेतला आहे. ती ॲक्च्युली केक कापल्यानंतर मी तिला भरवलं आणि ती तिच्या मम्मीला पप्पांना कोणाला तरी बोलवत होती. तिला मी म्हटलं बाई मी बाजूलाच बसलेली तुझ्या. म्हणजे ॲक्च्युली काय पोरांना कळत नाही, जे नेहमीचं असतं मम्मी पप्पा फर्स्ट. तर तसं तर तिला म्हटलं अगं मी इकडेच बसलेली बाजूला. मग तिने मला खाऊ घातलं, सगळे हसायला लागले. तर आता पप्पा आले तिचे आणि पहिले पप्पांना बोलली तुम्ही बसा इथे, मी तुम्हाला भरवते आहे. तर तिने पहिले पप्पाला केक भरवला. त्यानंतर आता मी तिच्या मम्मीला म्हटलं तू पण इथे बाजूलाच बस, पण तिची मम्मी बोलली नाही राहू द्या. तरी पण मी उठली, म्हटलं चला दोघं मिळून भरवा तिला. पण ती खूप एक्सायटेड तिच्या मैत्रिणींसोबत बोलायला पण, फोटोज काढायला पण, व्हिडिओज बनवायला पण, आणि ते जे गिफ्ट देतील त्याचं जास्त आकर्षण. तर अशा प्रकारे तिचा बड्डे छान सेलिब्रेट करून घेतलेला आहे. आणि तिच्या मैत्रिणी पण आलेल्या खूप साऱ्या म्हणजे ज्या कॉलनीतल्या होत्या त्याच. आणि खास मैत्रीण तुम्हाला तेच बोलली की ती उद्या गावाला जाणार होती, म्हणून तिने एक दिवस आधी तर लवकर या, तिच्या मम्मीला बोलली लवकर ये, केक खाऊ घालते तुला. तर तिचं तेच मैत्रिणींशी बोलायला तिला मग मोकळी झाली ना, म्हणजे मोकळी झाली पाहिजे म्हणून ती पटपट आटपा मला खाऊ पण घाला आणि तुम्ही पण खा, असं असतं तिचं. लहान पोरांचं असंच असतं की केक कापायची पण घाई आणि तिथून उठायची पण घाई. लगेच केक कापल्यांना लगेच आपल्या फ्रेंड्सशी बोलायची. तर आता तिला म्हटलं निवांत बसा तुम्ही जरा दोघं तिच्याजवळ आणि भरवा तिला केक. पण ती नाही मी भरवते, नाही मग तू भरव, असं चाललेलं तिचं. काय चाललं होतं कुणास ठाऊक. आणि इतकी जाम गरमी होती ती, कारण कॅन्डल्स लावल्या होत्या तर फॅन बंद केलेला होता ना. मी तर पूर्ण गजबज भरलेली घामाने, एकदम ओलीच झालेली. त्यानंतर आता तिची मम्मी उठली आणि काकू आणि काका आहे तिला आता. तर काका आले आता. तर ही सगळ्यांची लाडोबा आहे आमची ना. तर मग आता काकू काका तिला केक खाऊ घालताय दोघं सोबतच, आणि तिला तर खूप एक्साइटमेंट. तर अशा प्रकारे मस्त तिचा बड्डे सेलिब्रेट केलेला.
आणि आत्ता ती बोलते तिकडे पण बघा, इकडे पण बघा, कारण इकडे माझा व्हिडिओ चालू होता, मी लावून दिलेलं ट्रायपॉडला माझा कॅमेरा. त्यानंतर ती मग आला तिचा भाऊ लाडका, एकुलता एक. तर भावाने सुद्धा तिला, त्यांचं जमत तर नाही, प्रत्येकाचंच असतं तसं भाऊ बहिणींचं. ते काय म्हणतात, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं आहे. तर प्रत्येक भाऊ बहीणमध्ये, बहिणी बहिणींमध्ये, भावा भावांमध्ये असं असतंच. भांडतात तिथे प्रेमही असतं. तर ते बघा किती लाजते ती. त्यांना आम्ही चिडवतोय, वा वा काय प्रेम आहे, काय प्रेम आहे. ती तेवढी हे लाजते आणि तो त्याच्यापेक्षा तिच्यापेक्षा जास्त तो लाजतोय बरवायला. घे खा खा. तिने नंतर शेवटी त्याचा हात धरला आणि खाऊ घाल बाबा मला एकदाच आणि जा. बिचारा लगेच उठून गेला. तर असं असतं, कारण तिच्या फ्रेंड येणार होता तिला विश करायला आणि गिफ्ट द्यायला. त्यानंतर मग मी म्हटलं चला केकचे पीस करून देते, म्हणजे सगळ्यांना द्यायला. पण मग ती छोटी वहिनी बोलली मी किचनमध्येच घेऊन जाते. तर तिथेच केक कट करून मग प्लेट्स वगैरे तयार करून देते. तर ॲक्च्युली आम्हाला जेवायलासुद्धा बाहेरच जायचं होतं. आणि झालं काय की तिची मम्मी आहे पार्लरवाली, तर तिला शॉपमध्ये येताच खूप 9 वाजून गेले आणि ती ऐकायलाच तयार नव्हती. आम्ही तिला म्हटलं उद्या का केक, पण ती ऐकायलाच तयार नाही. त्याच्यामुळे की आम्हाला पण मग बाहेर जायला खूप वेळ झाला होता जेवायला. आता तिच्या फ्रेंड्स, ती मला बोलली आत्या तुम्ही आहे, तर तिच्या फ्रेंड्सलासुद्धा माझ्यासोबत फोटो काढायचे होते, व्हिडिओ करायचे होते. मग त्या लगेच येऊन बसलेल्या बाजूला आणि इकडे व्हिडिओ पण चालू आहे, तिकडे फोटो पण चालू आहे. आणि आता त्यांनी विश केलेलं आहे आणि गिफ्ट्स पण दिलेले आहेत. त्यानंतर त्या उठल्या. आता मी म्हटलं की आम्ही दोघं भाऊ बहीण आणि काका काकू आणि मी असं सगळे मिळून तिला घेऊन एक पिक्स काढू, आणि व्हिडिओमध्ये तर येणारच. तर म्हटलं एक पिक्स काढू. पण लहान भाऊ ॲक्च्युली त्याला थोडंसं फोन वगैरे आलेला, तो बाजूला होऊन गेलेला, म्हणजे खाली गेलेला. आता ही बसले मम्मी पप्पा, थोडं ॲडजस्ट करा, चाललं आहे जागा. तर भाऊला पण बोलवलं ये, तिला पण बोलवलं ये. तर असा तिचा छानपैकी बड्डे सेलिब्रेट झालेला. तिला खूप आनंद झालेला. तर माझं गिफ्ट बाकी होतं, तर तिला म्हटलं मी तुला पार्सल पाठवून देईल मुंबईवरनं, काय गिफ्ट पाहिजे तर ती सांगत पण नव्हती. नंतर सांगेल करता करता मी इकडे येऊन गेली. पण तिने काही गिफ्ट सांगितलं नाही आणि ॲक्च्युली मला माहिती आहे तिला काय पाहिजे. तर ते मी तिला पाठवणार आहे तिचं गिफ्ट, आणि तुम्हाला ते पण दाखवणार की मी तिच्या बड्डेचं काय गिफ्ट पाठवलं आहे. तर काकूने तिला स्केच पेन दिले असे ड्रॉ करायला. ॲक्च्युली तिला ना आर्ट क्राफ्ट करायची ना खूप हौस आहे. ती काही ना काही करतच असते. एक वेळा तिचं मी स्पेशल व्हिडिओ बनवेल, ती काय काय करते दिवसभर रिकामी असल्यानंतर ना. तर खूप काही ड्रॉईंग वगैरे, नेल्स आर्ट वगैरे काय करतच असते अगदी. तिला खूप आवड आहे अशा गोष्टींची. तर अशा प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तिचा मस्तपैकी. आणि आता ती उठली, आता तिच्या फ्रेंडमध्ये जाईल ती. नंतर थोडासा गाणे लावून डान्स पण केला त्या पोरांनी. आता आमचं चाललं आहे काय करायचं, घरी बनवायचं जेवण का बाहेर जायचं, कारण लेट खूप झालं होतं. 9:30 आणि जायला आम्हाला अर्धा तास लागणार होता. तर मग आमचं दुसऱ्या दिवशी मग त्यांना म्हटलं आपण नंतर लग्नावरून आल्यावर एक दिवस सेपरेट जाऊ जेवायला. तर नंतर आम्ही मग जेवायला गेलेलो 1-2 दिवसांनी. ॲक्च्युली गडबडच झाली सगळी. तर असं डिस्कस चालू होतं. भाऊ पण तेच बोलला खूप लेट झालं आता, तर मग जाऊया. तर कसा वाटला तुम्हाला हा माझ्या भाचीचा बड्डेचा व्हिडिओ, नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आता मी पण व्हिडिओ बंद करते, तुम्ही पण चला बघूया.